आज मी बनवत आहे माझी फेवरेट रानभाजी डिंगरी। याला मुळ्याची शेंग देखील म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला रॅडिश पॉड्स असे म्हणतात। फॉलिक ॲसिड, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम याचा पॉवर पॅक असलेली अशी ही भाजी सीजनल आहे, जी खूप कमी वेळासाठी मिळते। त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही ही भाजी मार्केटमध्ये बघाल तेव्हा नक्की घेऊन या। इथे मी भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याचे गवारीसारखे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। चपात्या करून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये तेल टाकलेले आहे। त्यात जिरे आणि कोथिंबीरीचं मीठ म्हणजे अद्रक, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण घातलेलं आहे। छान परतून आपल्याला त्याच्यामध्ये मुळ्याची शेंग टाकून घ्यायची आहे आणि ती सुद्धा तेलावर छान 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आहे। व्यवस्थित परतून झाली आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनी बघू शकता छान शेंग शिजलेली आहे। याच्यामध्ये आता भाजलेल्या दाण्यांचं कूट टाकायचं आहे आणि ही आरुषची कमी तिखट असलेली भाजी मी काढून घेतली आणि त्याच तव्यामध्ये मी आता आमच्यासाठी थोडेसे काळे तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। भाकरीसोबत तर ही भाजी खूप उत्तम लागते, त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।